मित्रांनो, वेलकम टू द डे 85 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जसनील थिंग्स. आज पूर्ण व्लॉग स्पेशल सेटअप वेगळाच आपण करतोय. घाबरू नका, पॉडकास्ट वगैरे काय करत नाहीये. सो एक 2 दिवसाआधीच मी लॅपटॉप घेतला नवीन, सांगतो त्याच्याबद्दल सगळ्यानंतर. पण त्याच्यावरनं मला आयडिया आली की अरे यार, खूप दिवसापासून लोक बोलत पण होते, काही लोक कॉमेंट्समध्ये, की भाई तुझा सेटअप दाखव, कसा एडिट करतो, काय वापरतो, काय गिअर्स. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा अख्खा सेटअप ऑफ शूटिंग, रील्स, व्लॉग्स, जे काय पॉडकास्ट जेवढं करतो मी सगळ्याचा सगळा सेटअप माझा दाखवणार आहे. माझ्याकडे एकतर खूप सेटअप आहे. पहिलेच एक डिस्क्लेमर देतो, जे आज मी दाखवणार आहे ते सगळं तुमच्याकडे असेल तरच तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करू शकता. या भ्रमात राहू नका, एका फोनवरती पण हे सगळं होऊ शकतं. हे एवढं सामान माझ्याकडे का आहे? कारण त्याला एक बॅकग्राऊंड आहे. मी फिल्म मेकिंगमधनं आहे, तुम्हाला माहिती आहे. मी खूप आधी फ्रीलान्सिंग, फिल्म मेकिंग, म्युझिक व्हिडिओ हे सगळं खूप करायचो. आणि तो माझ्याकडे सामान घ्यायला किंवा गिअर्स घ्यायला पैसे नसायचे. आणि जे लोक करतात ना फ्रीलान्सिंग ह्या फील्डमध्ये, DOPs असो, एडिटर्स असो किंवा म्युझिकमधली लोकंसुद्धा असो, ती सगळी रिलेट करू शकतील की जेव्हा पैसे नसतात पण जे आपल्याला इक्विपमेंट दिसतं की हे माझ्याकडे असतं मी हे केलं असतं, ते माझ्याकडे असतं मी ते केलं असतं, हे जे सगळं वाटतं ना, याच्यासाठी माझ्याकडे एवढं सगळं सामान आहे. कारण की मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला गोष्टी एक्साईट करतात आणि मला असं वाटतं की ही गिअर माझ्याकडे असेल तर मी अजून बेटर करू शकेन आणि माझ्यातली फिल्म मेकिंग साईड जिवंत राहते. सो अगेन सांगतो, एवढं सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे महागही आहे आणि मी पैसे कमवायला लागल्यावर हे हळूहळू करून एक एक गोष्टी घेतलेल्या आहेत. पण तुम्हाला पण हे तुमच्याकडे असेल तरच तुम्ही कॉन्टेंट बनवू शकता असं समजू नका. पहिलाच डिस्क्लेमर देतोय. ह्या गोष्टी तुम्ही इन्स्पायर होऊ शकता, पण वेगळा मोटिवेशन घेऊन काहीतरी वेगळंच अर्थ लावून घेऊ नका या सगळ्या गोष्टींचा. तुम्हालाच हेल्पफुल असेल ते. सो लेट्स स्टार्ट. लगेच चालू करूया. सो सगळ्यात पहिले तुम्हाला मी दाखवतोय माझा लेटेस्ट बाय केलेला ब्लॅक कलर सगळ्यात नवीन मॅकबुक M3 Max. आता माझं जरा असा एक समज आहे की जेव्हा आपण गोष्टी घेतो, ज्यात आपण पैसे कमवतो, त्यांच्यात मी खर्च करताना मागे पुढे बघत नाही. समज एक आहे समजता आहे. आता त्याच्यात काय मी बोलू, तुम्हाला एक्सप्लेन करण्याच्या पलीकडे मला असं आवडतं की जे मी वापरेन ते बेस्टच वापरायला पाहिजे. बिकॉज मी अफोर्ड करू शकतो, तर वाय नॉट. आपण बाकी सगळ्या ठिकाणी एवढ्या पैसे उडवतो, सगळं करतो, पण जे गोष्ट आपल्याला पैसे कमवून देते त्याच्यावरती उडवताना विचार नाही केला पाहिजे. ते उडवणं नसतं, ते ॲसेट त्याला आपण म्हणू शकतो, बिकॉज त्यातनं आपण पैसे कमवतो. सो मी आत्ता जस्ट 3 दिवसाआधी लॅपटॉप घेतला. M3 Max 48GB रॅम, 1TB हार्ड डिस्क. सो बेसिकली दिस इज द टॉप मोस्ट फास्टेस्ट लॅपटॉप ऑफ ॲपल. सो आहे आपल्याकडे आत्ता. ह्याच्या आधी 2 वर्ष आधी मी घेतलेला तो होता M1 Pro, जो 2 वर्ष आधी आहे. 2 वर्ष आधी गेले. 2 वर्ष मी पूर्ण वापरला लॅपटॉप. इव्हन आत्ता 80 व्लॉग त्याच्यावरच केले. 82 व्लॉग मी त्याच्यावरच रोज एडिट पण केले. थोडासा लॅग होत होता, बिकॉज मी 4K मध्ये व्लॉग करतो आणि एडिट करताना थोडा हे होतो. आणि आता नवीन AI वगैरे पण आलेला आहे. ज्या सॉफ्टवेअरमध्ये मी काम करतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याच्यामध्ये AI वगैरे आले, त्या सगळ्या फीचर्सनी मला असं वाटत होतं की आपण अपग्रेड करायला पाहिजे. आणि म्हणून मी द बेस्ट घेतला, कारण आपण डेली ब्लॉगिंग करणार, फास्ट पाहिजे, कुठेही असतो, पटापट एक्सपोर्ट झालं तर पटापट अपलोड होईल, पटापट बघाल ना, त्याच्यासाठी ही सगळी मेहनत. त्यालाच तुम्ही इथे बघू शकता मागे एक डिस्प्ले घेतलेला आहे. सो हा आहे ॲपलचा स्टुडिओ डिस्प्ले. त्याचं काम एवढंच आहे की हा एक्सटेन्शन म्हणून आपण वापरू शकतो आणि कलर ग्रेडिंग म्हणून आपण ह्याला वापरू शकतो. कलर ग्रेडिंग करण्यासाठी मोस्टली हा वापरला जातो. बट लॅपटॉपवरती कसं छोटं सगळं दिसतं इन टर्म्स टू जेव्हा तुम्ही खूप सारे फुटेजेस, खूप सारे टाईमलाईन्स तुमचे असतात, त्याला इझी करायला एक मोठी स्क्रीन असावी म्हणून मी ही स्क्रीन घेतली. हिला पण आता 1 वर्ष होईल या स्क्रीनला. पण ह्याला आम्ही म्हणजे रजत आणि मी आलटून पालटून त्याला जो काम करतोय तो जस्ट इथे तुम्हाला याची काय बोलतात या केबलला, थंडरबोल्ट केबल लावली तुम्ही डायरेक्ट दिसले. म्हणजे हा बघा,
आता डिस्प्ले बंद आहे. डिस्प्लेला एक स्वतःचा पॉवर दिलं, त्याच्यानंतर थंडरबोल्ट केबल आपण जर याच्यात लावली, डिस्प्ले तिकडे लगेच. मग तुम्ही दोन्ही वापरू शकता. ऍक्च्युली मी इथून गेला, इथे हा फोल्डर आहे, हा फोल्डर मी इथे आणला. तो इथे म्हणजे मी इथे DaVinci ठेवलं, इथे YouTube ठेवलंय किंवा इथे माझा फोल्डर ठेवलाय. इथून फुटेजेस उचलून मी माझ्या एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये टाकू शकतो, जो आहे DaVinci Resolve. तर त्याच्यामध्ये एवढं बोलणं होतच आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. मी जे एडिट लावतो दॅट सॉफ्टवेअर इज कॉल्ड DaVinci Resolve Studio 19. दॅट इज द अपडेटेड. आणि याच्यात डेली व्लॉग्स असा एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये हे सगळं मी एडिट करतो. सो आता हा सॉफ्टवेअर मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार आहे, कारण की खूप वर्ष मी स्टार्टिंग प्रेमियर प्रो पासून केली. त्याची आधी स्टार्टिंग मी विंडोज मूवी मेकर करून एक सॉफ्टवेअर असतं PC वरती. जर आधी जे लोक करायचे त्यांना माहिती असेल, विंडोज मूवी मेकरवरती मी एडिटिंग चालू केलं. त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट ॲडोबी प्रीमियर प्रो त्याच्यावरती एवढी वर्ष केलं. आणि गेले 2021 मध्ये माझ्यावर अशी वेळ आली की आपल्याला विकत घ्यावंच लागेल प्रेमियर प्रो, कारण क्रॅक वगैरे आपण ऑफकोर्स गरिबी क्रॅक वगैरे वापरत होतो. आणि एक दिवशी ते क्रॅश झालं, ते होईच ना. मग त्याच्यानंतर मला कळलं की DaVinci Resolve करून हा एक सॉफ्टवेअर आहे. हा कलर ग्रेडिंगचा सॉफ्टवेअर मोस्टली लोकांना माहिती आहे, पण याच्यामध्ये एडिटिंगचा पण खूप सारे अपग्रेड्स नंतर येऊन त्याच्यातही आता काम केलं जातं. बट DaVinci Resolve फ्री होतं, मी डाउनलोड केलं. त्याच्यात एडिट करण्यासाठी खूप चांगले ऑप्शन होते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रेमियरसारखी सेम इफेक्ट्स आणि प्रेमियरसारखी सेम टाईमलाईन आणि प्रेमियरसारखा इंटरफेस त्याचा ठेवू शकत होतात. म्हणून मी DaVinci शिफ्ट झालो. आणि त्याच्यात इव्हेंच्युअली DaVinci मला जास्त आवडायला लागलं, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त सोप्या पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता आणि खूप जास्त ऑप्शन्स आहेत. आणि त्यानंतर मी DaVinci विकतच घेतलं, कारण की ऑफकोर्स एवढ्या डेली बेसिसवरती मी वापरतो आणि एवढं सारं काम त्याच्यातनं करतो. तर त्याच्यातले जे प्रो जे फीचर होते, DaVinci स्टुडिओ असं त्याला म्हणतात, त्याच्यात मग तुम्हाला सगळे ऑप्शन, सगळे इफेक्ट सगळं मिळतं. तर तोही मी विकत घेतलाय. तो आय गेस मी वर्षातच काहीतरी विकत घेतलंय ते. आणि मी आज कुठल्याच गोष्टींचे प्राइजेस तुम्हाला सांगणार नाही आहे, कारण की ते नाही सांगणार आहे मी. तुम्हाला ऑनलाईन मिळतील, नावं सांगतोय ना, जाऊन सर्च करा. सो या सॉफ्टवेअरवरती मी एडिट करतो, कारण मला हे सोपं पडतं. तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअरवरती एडिट करता. आणि लोक इनशॉटवरती अजून रील बनवून गाठवत आहेत, पण आधीपासून मी ह्याच्यावरतीच रीलही एडिट करतो, ह्याच्यावरतीच ब्लॉग एडिट करतो. पण मला इनशॉट जमतच नाही, कारण मी ह्याच्याशी एवढा माझा हात बसलाय. आणि स्टार्टिंग पण मी जे करत होतो ह्याच्या आधी मी प्रेमियर प्रोवरतीच एडिट करायचो रील्स. मग काही असो, म्हणजे छोटासा व्हिडिओ जरी असेल ना स्टोरीचा, तरी मी तो ह्याच्यावर एडिट करतो. कारण की मला या सॉफ्टवेअरची मी एकदम असं हे झालं, म्हणजे लागलोय. मला नुसतं नॉर्मली नाही यूज करतायत. दॅट्स माय ड्रॉबॅक. चला पुढच्या ह्याच्याकडे बघूया. त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हा माईक तुम्ही बघितला असेल. शेअर ऑफ द डे मध्ये मोस्टली मी हा वापरतो, बिकॉज हा एक ह्याला मस्त स्टँड आहे खाली. हा आहे ब्ल्यू येटी. हा मी घेतलेला लॉकडाऊनमध्ये, बिकॉज मी आणि करत तेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंग करायचो आमच्या त्या चॅनलवरती. आणि तेव्हा त्यासाठी मी हा मागवलेला. काहीतरी 11,500-12,000चा हा आहे ॲमेझॉनवरती. आता किती आहे माहिती नाही मला, पण ह्याच्यामध्ये भरपूर भारी ऑप्शन्स आहेत. हेडफोन जॅक आहे, हा USB टाईप नी कनेक्ट होतो लॅपटॉपला. व्हॉल्यूम आहे USB आपला हेडफोन जॅकने तुम्ही व्हॉल्यूम कंट्रोल करू शकता. इथे म्यूटचं बटन आहे आणि इथे ह्याला गेन आहे प्रॉपर, किती आवाज तुमचा जाईल. आणि ह्याच्यामध्ये 4 मोड्स आहेत ऑफ ऑडिओ. हे हार्ट शेपवर ठेवला तर हा फक्त एवढीच जागा कव्हर करणार, इकडचा ऑडिओ घेणार नाही. अशा याच्यामध्ये 4 फंक्शन्स आहेत. सो हा मोस्टली मी असा टेबलवर ठेवतो, ह्याच्यासमोर बसतो. इथे माझा कुठेतरी ब्लॉगचा कॅमेरा असतो आणि त्या ब्लॉगच्या कॅमेऱ्यात मी इथे डायरेक्ट शेअर ऑफ द डे आपलं चालू असतं. सो हा माईक मी मोस्टली वापरतो शेअर ऑफ द डेसाठी, म्हणजे याच्यात आवाज जरा व्यवस्थित येतो, तुम्हाला शेअर बीन क्लिअर आणि असं बेसमध्ये ऐकायला मिळेल. सो अजून पण मी हा वापरतो. आता ह्याला ऑलमोस्ट 4 वर्ष झाली या माईकला. मी फक्त शेअर ऑफ द डेसाठी याला वापरतोय. त्यानंतर जे तुम्ही आता रिसेंटली विजय शिरजी बरोबर बघितलं असेल, येणार होता सचिन बेळगावकर यांच्यासोबत जे पॉडकास्टिंग माईक आहे ते पॉडकास्टसाठी वापरलं जातं, ते आहेत माझ्याकडे. सो त्यातला हा सगळ्यात द बेस्ट माईक फॉर पॉडकास्टिंग, जे अख्ख्या पॉडकास्टिंग समाजात तुम्ही बघितले असतील. दॅट इज
SM7B शुअरचा हा माईक आहे. ऑफकोर्स दिस इज फेमस बिकॉज याचे इथे XLR केबल डायरेक्ट लागते. याला ते असं खालून वायर लटकायची गरज नाही आहे. इथे लागलं की माईक तुम्हाला क्लीन दिसतो तुमच्या व्हिडिओमध्ये बोलताना असा. तर तिथे हे वायर बी तिथून लटक्याचा प्रश्न नाही. आणि याच्यामध्ये इनबिल्ट पॉप फिल्टर आहे. त्याच्यामध्ये तुमचे हे सगळं कट डाऊन होऊन क्लिअर ऑडिओ आत जातो, हे निघतं. आणि हे तुम्ही ह्याला अजून एक अटॅचमेंट पण आहे, बट मोस्टली सगळे हेच वापरतात. मी पण हेच वापरतो. आणि यातले माझ्याकडे 4 माईक आहेत. आता जरा प्रॉब्लेम झाला आहे मार्केटमध्ये. मला आत्ता लास्ट एक घ्यायचं होतं तेव्हा मला मिळालेलं आहे, कारण की ऑलमोस्ट हे सोल्ड आउट असतात आणि नॉर्मली रिटेलमध्ये मिळत नाही. मला हा ॲमेझॉनवर एक पीस मिळाला, तो मी घेतला. कारण की सगळेच पॉडकास्ट करायला लागलेत ना मित्रांनो. तर एक माईक तर बनायच्या आधी विकले जात आहे. प्री बुकिंगची वेळ येते की आहे, म्हणून आधीच मी घेऊन ठेवलेत. मग पुढच्या प्लॅनला प्रॉब्लेम नको यायला म्हणून. आता शेअर ऑफ द डेचा झाला, पॉडकास्ट झाला. आणि जो डे टू डे रील्स करताना जो मी माईक वापरतो तो आहे आपला DJI M2 माईक 2. सो ही त्याची केसिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला असे प्रॉपर 3 हे येतात गोष्टी. त्याच्यामधले 2 माईक आहेत आणि हा रिसिव्हर आहे. वायरलेसली तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रान्समिट करू शकता. सो हा जो पार्ट आहे हा जातो तुमच्या कॅमेराच्या वर आणि त्याच्यातनं एक केबल निघून कॅमेराच्या ऑडिओ इनपुटला जाते. हा एकदा गेला की हा ऑटोमॅटिकली ह्या गोष्टींना या माईक्सला कनेक्ट होतो. तर 2 लोक जर असेल तर 2 जणांचं कव्हर होईल. याच्या आधीचा माईक व्हर्जन होतं तेही माझ्याकडे होतं, अजूनही आहे. पण त्याच्यात ह्याच्यात थोडे त्याला पण आता 2 वर्ष झाली. त्याच्या आधी मी रोडचे माईक 2 वापरायचो. त्याला मी लेपल वगैरे वापरायचो, पण ते लेपलचे वायर लूज होऊन की असा आवाज यायला लागला. मग आम्ही वायर बदलली, सगळं खर्चावरचं झालं. म्हणून आता माईक बदलायची गरज, कारण DJIने गेम चेंज करून टाकला. कारण ते थोडे मोठे आहेत. रोडचे जे माईक आहेत ते थोडेसे चौकोनी, ते तुम्ही ते डायरेक्ट लावू शकत नाही. सो मग आम्ही हे मागवले, म्हणजे यातला आधीचं वर्षन, मग त्याच्यानंतर अपग्रेड करून हे. मग ते 2 पण आहेत, हे 2 पण आहेत. कधी कधी असं होतं की मोर दॅन 2 पीपल आर देअर इन द व्हिडिओ. मग त्यावेळेला आम्ही ते 2 प्लस हे 2 असे वापरतो. मोस्टली आता आम्ही हेच वापरतो. आणि ह्याला मी लेपल माईक अजून घेतलेले नाही आहेत, जे आयडियली मी आधी वापरायचो. आणि शूट्सवरती पण मागे हे आणि मग त्याला लेपल लावतात. पण रील्स करताना एवढा टाईम नसतो, क्विक करण्याचं असतं, म्हणून ह्याचं जे क्लिप ऑन आहे हे आम्ही डिरेक्ट आतमध्ये चेनमध्ये किंवा उलटं दिसू नये असं लावतो. आणि हे कॉम्पॅक्ट असल्यामुळे इथे राहतात. त्याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशन पण आहे. त्याच्यामध्ये हेल लॉट ऑफ फीचर्स आहेत. नॉईज कॅन्सलेशन, डायरेक्ट हा पार्ट, म्हणजे नुसता हा जर रिसिव्हर जर नसेल तरी हा पार्ट डायरेक्ट फोनला कनेक्ट होतो वाया ब्लूटूथ आणि मी डायरेक्ट रेकॉर्ड करू शकतात. याच्यात इंटरनल रेकॉर्डिंग पण होते अप टू सम MB GB, आय डोंट नो, आता आठवत नाही. आणि हाला तुम्ही इंडिव्हिज्युअली ॲज अ नुसतं माईक विदाउट रिसिव्हर पण वापरू शकता. सो हा ह्याचा बेस्ट पार्ट आहे. आणि याचा लुक पण खूप बाप आहे. आतला चिप बीप दिसतात ते बघा. सो हे जे आहेत हे अगेन बेस्ट माईक टू यूज फॉर रील्स ऑर फॉर वॉट एव्हर यू आर डुईंग. आणि मोस्टली हे लोक वापरतात. चीपर ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, पण साऊंड क्वालिटी सगळ्यात बेस्ट हेच देतात. आणि तुम्हाला माझे जस्टिल थिंग्स फक्त बेस्टच सामान वापरतो. सो हा आपल्याकडे एक दुसरा सोनीचा शॉटगन माईक आहे. हा फक्त सोनी कॅमेरा बरोबरच चालतो. आता वाय दिस, आता हा माईक मी घेतलेला व्लॉगिंगसाठी. जसं तुम्ही माझं व्लॉगिंगवाला सेटअप बघितलं, जेव्हा मी DSLRवर व्लॉगिंग करायचो तेव्हा मी हा माईक घेतलेला. आणि हा माईक खरंच हा शॉटगन माईक आहे, पण हा खरंच खूप चांगला. म्हणजे हा बेसिक आहे असा बघा, इथून दिसताना एकदम कॉम्पॅक्ट. आणि इथे 4 हे आहेत. आणि हा त्याचा डेड कॅट आहे, जेणेकरून तुमचा विंड कट होते. सो या माईकमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. मागे गेन वेन सगळं सेट करता येतं आणि नॉईज वगैरे सगळं कमी करता येतं. सो बरंच काय याच्यात ऑप्शन्स आहेत. आणि लेवल म्हणजे ऑटोमॅटिक लेवलिंग पण आहे, मॅन्युअल पण आहे. आणि याच्यात पण तेच ऑप्शन आहेत बघा, तुम्ही जसं इथे दाखवलं. सो बेस्ट टू वर्क विथ. बाकीचे शॉटगन माईक्स असतात त्यांना वायर्ड असते आणि ते वायर कॅमेरामध्ये जाते.
पण ह्याला डायरेक्ट इथे चिप आहे जी हॉट शू मध्ये जाते कॅमेराच्या, आणि हॉट शू मध्ये गेल्यावरती हा डायरेक्ट ऑन होतो. ह्याला बॅटरीची गरज नाही, फॅन्टम पॉवरवरती हा चालतो. सो कॉम्पॅक्ट, बेस्ट साऊंड इन क्वालिटी खूप चांगली आहे. कधी कधी जेव्हा मोर दॅन 4 लोक आम्ही रील्समध्ये असतो, जो माईक पण कमी पडतात आणि वन टेकमध्ये घ्यायचो, तेव्हा मी ह्याच्यावरती पण ऑडिओ कॅप्चर करतो. ह्याच्यानी DJ सारखा ऑडिओ नाही कॅप्चर होत. ऑफकोर्स हा शॉर्टगन माईक आहे, याचा पर्पज वेगळा आहे. व्लॉगिंगसाठी जर हा वापरला तर तुम्ही जे बोलताय तुमच्या एक एवढं डिस्टन्स असतं 1 फीटपर्यंत, ते व्यवस्थित पकडतो. त्याच्यापुढे जरा तो बाकीचा नॉईज पण घ्यायला लागतो. बट व्हेरी गुड माईक, व्हेरी 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 गुड माईक. आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा मेन खजिना, सगळ्यात आयुष्यातला महागडा आयटम जो माझ्याकडे आहे. नाही, गाडीपेक्षा कमीच आहे, बट म्हणजे आपल्या स्टुडिओ आणि इक्विपमेंट्स ह्याच्यावरले ते म्हणजे याच्या आतमध्ये ते सगळे आहेत. तर पहिली गोष्ट, कॅमेरा दाखवायच्या आधी मी तुम्हाला सांगतो हे काय आहे. सो ह्याला आम्ही तर फ्रिजच बोलतो, बट दिस इज हे तुमच्या कॅमेराला फंगस येण्यापासून थांबवतं. त्याचं जे आपण कधी आपण कॅमेरा यूज करतो, आपण AC मध्ये शूट केलं, बॅगेत टाकला, गाडीत ठेवलं, तिथून तिथे गेलो, मग नॉर्मल आउटडोर शूट केलं, तर गरमी आहे, हे येते, त्याच्यामध्ये खूप टेम्परेचर चेंजमध्ये बाष्प यायची शक्यता असते कॅमेरामध्ये, आणि त्या बाष्पाने लेन्सवरती फंगस पकडायची शक्यता असते. सो ह्याच्यामध्ये जर टाकलं तर याचं एक फिक्स्ड टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला ते येऊन थांबतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथे बघितलं, मी हे खोलला, गाडी बाहेर काढलं आणि बाहेर आत ठेवलं, काहीच नाही झालं. ठीक आहे. सो हे तुमच्या कॅमेराची ह्युमिडिटी कंट्रोल करतं, आणि हे याच्यात तुम्ही एकदा कॅमेरा टाकला की तो एका टेम्परेचरला येतो आणि मग तो एकाच टेम्परेचरला राहतो, त्याची ह्युमिडिटी एका टेम्परेचरला राहते. आता मी तुम्हाला दाखवतो की माझ्याकडे काय काय कॅमेरा आहेत, काय काय लेन्स आहे, मी काय काय वापरतो. चला, सो सुरुवात करूया आपण माझ्या मेन कॅमेरापासून, द हार्ट ऑफ कॅमेराज, दॅट इज सोनी A7S3. हा आत्ताचा सोनीचा ह्या सिरीजमधला सगळ्यात टॉप कॅमेरा आहे. याच्यानंतर डायरेक्ट मग FX3 वगैरे, सिनेलाईन, ते सगळे कॅमेरे 4K मध्ये शूट करू शकतो. SNQ मध्ये 120 म्हणजे स्लो मोशनमध्ये 120पर्यंत FPS पर्यंत शूट करू शकतो. आणि ऑफकोर्स सोनी A7S3 हा सगळ्यात बेस्ट कॅमेरा आहे. कॉम्पॅक्ट आहे, मिररलेस आहे, जे पाहिजे हा कॅमेरा सगळ्याने. आत्तापर्यंत तुम्ही जेवढा कॉन्टेंट बघितला माझ्या रील्सवरती, इकडे तिकडे, शॉट ऑन दिस. सो हा कॅमेरा मी सगळ्यात पहिले घेतला. ह्याला पण आता 2 वर्ष झाली. हो, 2 वर्ष झाली या कॅमेराला पण. हा मी कॅमेरा घेतला, त्याच्यानंतर शूट करायला चालू केलं रील्स. मग कळलं की अरे 2 लोकांचे शूट करायचं असेल तर दोनदा करायला लागेल, एकदा इथून एकदा इथून. म्हणून आम्ही विचार केला की अजून एक घेऊया, पण हा खूप महाग आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं अजून एक नाही घेऊ शकत आपण. म्हणून मग आम्ही दुसरा कॅमेरा घेतला, तो आहे सोनी A7C. सो हा जो कॅमेरा आहे हा याचा छोटा भाऊ आहे असं बोलू शकता. तुम्ही हा तो बघू शकता, थोडा अजून कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे सगळे ह्याचे फीचर आहेत, फक्त हा 4K नाही आहे. तर हा 4K आहे, पण 4Kला हा फक्त 24 FPS ला शूट करतो, त्याच्यावरती हा शूट काय करत. ह्याच्यावरती मी इनिशियली ब्लॉगिंग पण ट्राय केलेली, आणि मी हा कॉम्पॅक्ट आहे म्हणूनच त्या हिशोबानेच घेतलेला की याच्यावर आपण ब्लॉगिंग पण ट्राय करू शकतो आणि ब्लॉग पण करू शकतो. पण हा पण मला नाही ब्लॉगिंगला जमला. सो हा आमचा जनरली हा मी वापरतो सेकंड अँगलसाठी. फॉर एक्झाम्पल मला कधी वन टेक रील्स करायला आवडतात, इम्प्रोवाइज होतात गोष्टी, खूप काय काय होतं, त्याच्यामुळे ते सेम इमोशन ते सेम येणार नाही त्या ॲक्टरचं असं मला वाटतं. म्हणून आम्ही 2 अँगल आणि आउटपुट दोघांचा सेमच आहे. 4K मध्ये आम्ही शूट केलं, 4K 25ला शूट केलं, ते आउटपुट सेम आहे, तो काही डिफरन्स येत नाही कलरमध्ये, कशामध्ये. सो हा माझा सेकंड कॅमेरा आहे, सोनी A7C. आता माझ्याकडे 2 लेन्स आहेत. एक लेन्स आहे सोनीचीच आहे, G मास्टर, जी आहे 16-35, 16 mm टू 35 mm. सो ही आम्ही घेतलेली कारण की 16ला मला ब्लॉगिंगही करता येईल, आणि 35ला आपल्याला 35 mm चा चांगला शॉटही लावता येईल. सो ही एक लेन्स होती. तर मग दुसरी लेन्स आम्ही थोडी विचार करून ही घेतली. ती पण G मास्टर लेन्सच आहे, पण ती आहे 24 mm ते 70 mm. सो
ही सेकंड लेन्स आहे. सो ह्याच्यामध्ये मला जर दोन्ही 35वर शूट करायचे, दोन्ही अँगल सेम, तर 35 करता येतं, 24 करायचं आहे तरी त्या लेन्समध्ये 24 आहे ते सेम करतं, आणि मला कधी झूम लागलंच तर 70वर करता येतं. सो एक व्हेरिएबिलिटी राहते, म्हणून 2 लेन्सेस आणि 2 कॅमेरा. तर ऑफकोर्स 2 लेन्सेस पाहिजेत. तर हे 2 लेन्सेस त्यासाठी जी मास्टरचे. याला दोन्ही लेन्सेसला ऑटो फोकस आहे, सोनी माउंटेड आहेत, काही टेन्शन नाही आहे, एकदम बेस्ट लेन्सेस आहेत. हे पण दोन्ही बेस्ट लेन्सेस इन द मार्केट आहेत. त्या 2 लेन्स असतील तर तुमचं मोस्टली सगळं काम होईल. मी 2 वर्ष करतो, मला तर कुठल्या कमी नाही पडली. त्यानंतर एवढं सामान मला बस होतं, पण जसं मी आधी सुरुवातीला म्हटलं, खास त्याच्याकरता माझ्याकडे एक सिने लेन्स पण आहे, पण ती 7 आर्टिसन्सची सिने लेन्स आहे, जी आहे 35mm. आता ही सिने लेन्स न खूप बाप आउटपुट आहे, फिक्स लेन्स आहे तो 35mm फिक्स लेन्स, आणि ह्याचा फोकस पण मॅन्युअल आहे, अपर्चर पण मॅन्युअल आहे, आणि सिने लेन्सेस आर मेंट फॉर दॅट, कारण त्याची क्वालिटी खूप चांगली असते, पूर्ण सिनेमाचा लुक देतात ते. पण एवढंच आहे त्याचा ड्रॉबॅक असा असतो की तो ऑटो फोकस वगैरे होत नाही. पण तुम्ही हे ट्राय करू शकता जर तुम्हाला खरंच फिल्म मेकिंगची आवड असेल तर. एक 35mm, आणि याच्या 7 आर्टिसनच्या बऱ्याच लेन्सेस, 7mm, 12mm, 35mm, 50mm, 85mm. सो खूप लेन्सेस आहेत, आणि याचं मेटल बॉडी आहे, मेटल कॅप आहे. अगेन मला आवडतं, मला अशा गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे, म्हणून मी घेतलं आहे. तुम्हाला गरज नाही. ऑल्सो याचा अपर्चर 2 आहे, याच्यात F नाही, याच्यात T, सिने लेन्समध्ये T बघितलं तर T म्हणतात अपर्चरला. आता ज्याच्यावरती कॅमेरा आपण ठेवतो तो म्हणजे हा ट्रायपॉड. दिसायला खूप हेवी आहे ट्रायपॉड, मला माहिती आहे. हा जरा फिल्म ट्रायपॉड असं बोलू शकता, किंवा हे जे अशा पद्धतीचे जे ट्रायपॉड्स असतात ज्याला इथे असे तुम्ही सिंगल पायवाले नाही, ह्याच्यामध्ये डबल हे असतात. सो हे जरा जास्त स्टेडी असतात. आणि ह्याच्या आधी पण माझ्याकडे नॉर्मल ट्रायपॉड होता जो सिंगल पाय, ज्यातनं एकात एक निघतात. ऑफकोर्स सेकंड ट्रायपॉड माहिती आहे, पण हे थोडं जास्त स्टेडी, जास्त स्टडी ट्रायपॉड्स आहेत, म्हणून मी हे यातले 2 ट्रायपॉड घेतले फॉर बोथ ऑफ द कॅमेराज. जेव्हा आपण पॉडकास्ट किंवा जसं आपण विदेशी तशा टाईपच्या एपिसोड्सला हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इवन दो ह्याच्यावर कुठला मोठा कॅमेरा लावायचा झाला तर तोही लागतो, पण याची स्टेबिलिटी खूप चांगली असते. कधी कधी काय होतं, ते जे सिंगल पायवाले असतात ट्रायपॉड, त्याला जर पाय लागला तर कॅमेरा पण हलतो किंवा असा हलतो, पण ह्याच्यावर तसं सीन नाही आहे. ह्याची स्टेबिलिटी खूप चांगली आहे आणि इझी टू ॲक्सेस आहे. हे तुम्ही क्लिप एकदा खोलले या असा पूर्ण ह्याची तुम्ही स्ट्रेंथ बघितली आणि ह्याचा बॉल हेड पण बघितला तर खूप चांगला आहे. आणि इथे खाली तुम्हाला ॲडजस्टमेंट आहे, हवं तसं तुम्ही त्याला फिरवू शकता. इथे त्याचं बबल आहे, काय बोलतात त्याला, लेव्हलर, बबल लेव्हलर तो आहे. तरी तुम्ही त्याला टाईट केल्यानंतर इथून मग गेले की तेव्हा ह्याचा बॉल हेड किती स्मूथ आहे बघा, खाली गेला पॅन. सो ह्याचा जो कॅमेराला अजिबात जर्क न देता त्याच्यावर किती पण प्रेशर टाकलं तेव्हा तर स्टर्डीनेस खूप चांगला आहे, तर रेग्युलर नॉर्मल ट्रायपॉडपेक्षा. अजून एक गोष्ट जी आपल्या कॅमेराच्या खाली जाते ती म्हणजे गिम्बल. येस, सो आपल्याकडे आहे गिम्बल DJIचा. ऑफकोर्स DJIचेच गिम्बल हे जगात सगळीकडे सगळे लोक बेस्ट गिम्बल मानला तर हा आहे DJI Pro. सो ही केस आहे DJI Proची, आणि ह्याच्यामध्ये आहे आपला गिम्बल जो आहे रॉनिन RS3. त्याच्यामध्ये RS1, RS2 असे बरेच आहेत, पण RS3 हा असं बोलू शकतो की वन ऑफ द बेस्ट गिम्बल्स आहे. कारण की मला गिम्बल खूप लागत नाही, म्हणून मी एकदम टॉप नॉच नाही घेतला. बट हा मी घेतला दुबईवरून, कारण तिथे मला स्वस्तात पडला, सो मी हा तिथून घेतला. RS3 इज व्हेरी गुड. सगळं तुमची कामं होतात त्याच्यामध्ये. वेगवेगळे मोड्स पण आहेत, FPV, PTF, PF, तसं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ह्याच्यामध्ये शूट करू शकता. याला खाली ग्रिप आहे, हँडल आहे. आता तो पूर्ण मी लावत बसू नाही शकत, तो ती खूप मोठी, जास्त मोठी प्रोसेस आहे कॅमेरा बॅलन्सिंग करणं. सो गिम्बलवरती शूट करणं पण एक प्रोसेस आहे, त्याच्यासाठी पण तुम्हाला थोडासा पेशन्स आणि व्यवस्थित आरामात सगळं करायला लागतं. पण गिम्बल जसं मी तुम्हाला बोललो की स्पेसिफिक शॉट्ससाठीच मी वापरतो, जिथे तुम्हाला आता कॅमेरामध्ये दोन्ही कॅमेरामध्ये इनबिल्ट स्टेबिलायझेशन आहे, लेन्समध्ये स्टेबिलायझेशन आहे, पण जो गिम्बलचा सिनेमॅटिक शॉट आहे जो गिम्बलच घेऊ शकतो. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की ब्रँड व्हिडिओ करताना मी गिम्बलचा जास्त वापर करतो, किंवा असं काही छान
छान शूट करायचं आहे किंवा मोस्टली आपला काहीतरी इव्हेंट किंवा अशा रिलेटेड ज्या गोष्टी येतात तेव्हा गिम्बल जास्त मी शूट करतो, त्यासाठी हा गिम्बल. तशी मोबाईलचे गिम्बल असतात तसाच त्याचं ऑपरेशन असतं, पण याच्यात कॅमेरा बॅलन्सिंग, बॉडी बॅलन्सिंग, लेन्स प्रमाणे एवढ्या गोष्टींनी त्याचा बॅलन्स बदलतो. तो गिम्बल यूज करणं इज अ रिअली टास्क लाईक ड्रोन, तसंच येते. अनदर इंटरेस्टिंग विषय ह्या जे माझ्याकडे भरपूर आहे ते म्हणजे हे जे सगळं व्हिडिओला सुंदर बनवतं इवन आफ्टर कॅमेरा, दॅट इज लाईट्स. सो लाईट्समध्ये सगळ्यात जास्त जे मी डे टू डे लाईफमध्ये रील्समध्ये वापरतो ते आहे आपले गोडॉक्स ML60. लाईट्स इज अ व्हेरी बोलतात ना, तुमच्याकडे तुम्हाला तुम्ही ज्या कम्फर्टेबल आहात लाईट्समध्ये त्याच्याप्रमाणे तुम्ही लाईटिंगचे इक्विपमेंट घेतले पाहिजे. असं गरजेचं नाही की हेच घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की हे लाईट्स मला खूप होतात, रीलसाठी कामाला येतात आणि लाईटिंग हा कम्प्लिटली इंडिपेंडंट गेम आहे. ज्याला जशा पद्धतीने लाईटिंग करायला आवडते त्यांनी तशी करावी, असं फिल्म मेकिंगमध्ये आहे की गॅफर म्हणतात, त्या प्रोफेशनली त्याला गॅफर म्हणतात. तो लाईट सेटअप करतो, मूड वगैरे सगळं. पण लाईटिंग इज रिअली इट्स लाईक आर्ट, फ्रीडम आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला जसं इंटरप्रेट करता येतं लाईटिंग तसं तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला असं बरं वाटतं तुम्ही असं करा. सो त्यासाठी हे कॉम्पॅक्ट गोडॉक्स हे जरा सॉफ्ट बॉक्स टाईप देतात. त्याला तुम्ही इथे बघितलात तर हे निघतं इथे. हा आहे आपला मेन लाईट LED. सो हा गरम पण नाही होत आणि जास्त वेळ आपण वापरू शकतो. आणि त्याला आहे वरती एक सॉफ्ट बॉक्स. हा ह्याच्यात गेला मग ह्याची होते छत्री किंवा होते आतमध्ये लॉक आणि ह्याच्यावरती येतो एक कपडा जो असतो सॉफ्ट व्हाईट कलरचा, ज्याने ही लाईट अजून सॉफ्ट होते. आणि हा जो खाली एक तर तुम्ही हे बेस्ट आहे की एक बॅटरी आहे, ज्या बॅटरी तुम्ही अशा हातात पण वापरू शकता हा लाईट. ओके. आणि ह्याला तुम्ही एका स्टँडवरती लावून हवा तशा डिरेक्शनमध्ये इथून एकदा तुम्ही यूज केलं तुम्ही ह्याला हवा तशा पोझिशनमध्ये लाईट करू शकता. याच्यामध्ये मल्टी कलर नाही आहेत, याच्यामध्ये फक्त कूल आणि वॉर्म असे 2 टोन आहेत. ऑफकोर्स केल्विन प्रमाणे तुम्ही ह्याला सेट करू शकता. मागे ह्याचं ऑन बटन आहे, लाईटचा ब्राईटनेस ॲडजस्ट करू शकता आणि इथे तुम्ही ह्याचं केल्विन ॲडजस्ट करू शकता. केल्विन सगळ्यांना समजणार नाही, पण जे काम करतात ह्या लाईनमध्ये त्यांना माहिती आहे. केल्विन इज बेसिकली टेम्परेचर, ब्ल्यू आणि येल्लो म्हणजे वॉर्म आणि कूल असे. त्याच्यात तुम्ही हवं तसा नंबर हे ते सेट करू शकता. दोन्हीचा दोन लाईट आहेत. हे माझ्याकडे गोडॉक्स 2 आहेत, तर दोघांचा सेम करू शकता आणि तोच केल्विन तुम्ही कॅमेरामध्ये पण सेट करू शकता, जेणेकरून तुम्हाला एकच टोन अचीव करता येतो. सो ह्याच्यानंतर आपल्याकडे आहेत सेकंड लाईट जर आहे तर आपल्याकडे तो आहे ट्यूब दॅट इज कॉल्ड पॅवो ट्यूब, बट इट इज मोस्टली कॉल्ड द कंपनी इज कॉल्ड नॅन लाईट. हे बघा इथे लिहिलं आहे नॅन लाईट. सो आता हे ट्यूब काय काम करतात. सो हे ट्यूब हे असं नुसतं ट्यूब वाटली तरी हे डेंजर आयटम आहे. हा जाम डेंजर आयटम आहे. तुम्हाला मी दाखवतो, इतका खतरनाक आयटम आहे ना. आता हे तुम्ही इथून ऑन केलं की डायरेक्ट याच्यामध्ये एक तर RGB आहे. मोडमध्ये तुम्ही इथे जाऊन ह्याला एक तर पहिले नॉर्मल वॉर्म आणि कूल असे 2 तुम्ही ह्याला करू शकता. बघा जसं पूर्ण हवा तो कलर तुम्ही ह्याच्यामध्ये सेट करू शकता. आणि सॅच्युरेशन त्याचं कसं पाहिजे, आता ब्ल्यू कलर चूज केलं त्याचं हायेस्ट सॅच्युरेशन हे आहे, कमी लाईटेस्ट हे व्हाईट टू डार्क असं, म्हणजे लाईट टू डार्कवाला सीन आहे. त्याला चेंज नंतर त्याच्यामध्ये फ्लॅशचा ऑप्शन आहे. बघा कुठल्याही कलर तुम्ही फ्लॅश सारखा वापरू शकता. हा बघा म्हणजे विजेचा इफेक्ट असं वाटतंय का वीज पडली आहे, आता नाही वाटत. लांबून असं वेगळीकडनं आलं तर वाटेल, खिडकीच्या बाहेर वाटू शकतं. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये पोलीसचा पण फील देतो. आपल्याकडे अशा पोलिसांची लाईट नाही आहे म्हणजे पण एवढी नाही पडत. त्यानंतर टीव्हीचा फील आहे, म्हणजे समोरून ही लाईट लावली असेल तर तुम्हाला लाईट दिसत नाही तर असं वाटतं की मी टीव्ही समोर बसलोय. तर टीव्ही म्हणजे लाईट जशी वेगवेगळी होत असते तसं तुम्हाला लाईट ती वेगवेगळी तर दाखवणार, म्हणजे असं एक फील द्यायला. आणि वायरनी इथून ह्याचं चार्जिंग होतं. आणि ह्याच्यामध्ये स्वतःची बॅटरी पण आहे. एक अर्धा तास वगैरे चालू शकतात कंटिन्यूस, अर्धा पाऊण तास. आणि त्याच्यानंतर तुम्हाला चार्जिंग करावं लागते. बेटर आहे की तुम्ही याला विथ
चार्जिंगच यूज करा. कारण की जसं की आता हे मी मोस्टली वापरतो पॉडकास्ट जेव्हा मी करतो किंवा लॉंगर ड्युरेशन शूट्स असतात. तसं जो विजय शिरजीवाला एपिसोड त्याच्या मागे जो ब्ल्यू लाईट दिसतोय तो हा सोफ्याच्या मागे असा लाईट ठेवलेला तर तो मागच्या ह्याच्यावरती ब्ल्यू रिफ्लेक्ट करतो. जसं की आणि पुढे वरतून जो लाईट आहे तो वरतून हाच लाईट आहे जो आमचा फेस लाईट व्हाईट कलरचा फेस क्रिएट करतो आणि मागे ब्ल्यू लाईट करतो. सो हे 2 नॅन लाईट मोठे याच्यासाठी घेतले की 2 लोकांना एकत्र कव्हर करतात. याच्या आधी 2 वर्ष माझ्याकडे छोटे लाईट होते नॅन लाईट. सो हा 2 फुटाचा आहे आणि हा वरचा 4 फुटाचा आहे. सो असा त्याचा डिफरन्स आहे. ह्याच्यामध्ये हे ज्या गोष्टी ह्याच्यात दाखवतात ते एक्झॅक्ट आहेत, फक्त ह्या छोट्या आहेत, ह्या कॉम्पॅक्ट आहेत, ह्या आम्ही रील शूटला वापरतो. जसे आता फिशवाली रील होती त्याच्यात हा एकच लाईट आम्हाला 4घांना लाईट येत होता. सो असा याचा बऱ्यापैकी वापर केला जातो. हे 2 लाईट जरी तुमच्याकडे असतील तरी पण तुमचं बरंचसं काम होईल. 2 पण नाही, हा छोटा लाईट जरी घातली तर हा 2चा सेट असतो. ह्यातले 2 लाईट तुमच्यासाठी सॉर्ट आहे सगळं. याच्यात सगळे ऑप्शन आहेत, सगळे ते CCTV, TD, पोलीस, फायर वर्क सगळं आहे याच्यामध्ये. यांना म्हणतात नॅन लाईट. सो 1 आणि 2 आणि गोडॉक्स 3 असे 3 लाईटचे प्रकार आपल्याकडे आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे हा एक लाईट आहे छोटासा कॉम्पॅक्ट. हा मी शेअर ऑफ द डे साठी वापरतो. पुढून चेहऱ्यावर लाईट आणि मागून वेगळा लाईट असे 2 लाईट आहेत आपल्याकडे. जे लाईट एक मागून वेगळ्या कलरचा, ह्याच्यात पण RGB वगैरे सगळ्या इफेक्ट वगैरे सेम नॅन लाईट सारखेच इफेक्ट आहेत. फक्त हा कॉम्पॅक्ट आहे तर फेस लाईट करला आणि मागची रूम जसं US ला आपण करत होतो, लंडनला करत होतो की मागचे रूम लिटअप करायला एक वेगळा कलरची लाईट लावायचो आणि फेससाठी ही लाईट लावायचो आणि ह्यातली दुसरी लाईट जी आहे ती मागची रूम लिटअप करायला लावायचो. सो अशा पद्धतीने मी शेअर ऑफ द डे करतो. ह्या कॉम्पॅक्ट ह्या नेहमी माझ्या बॅगेत असतात. सो जेणेकरून कुठेही काही छोटं मोठं लाइटिंग करायचं असेल, आपल्या चेहऱ्यापुरतं काय करायचं शूट करायचं असेल, या लाइटिंग सगळ्यात बेस्ट पडतात. सो मित्रांनो, हा होता आपला सेटअप. ओव्हरऑल कॅमेरा, गिअर्स आणि ओव्हरऑल खूप काय काय. आता मला पण म्हणजे खूप अजून छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर आहे माझ्याकडे, पण तुम्हाला सगळ्याच दाखवण्यात काय पॉईंट नाही, कारण की काय काय गोष्टी असं आउट ऑफ मस्ती पण जाऊन घेतलेल्या आहेत मी. पण एवढ्या सगळ्या गोष्टींच्या मी ॲक्च्युली खरंच वापरतो. आय होप तुम्हाला या व्लॉगमधनं हेल्प झाली असेल, थोडा इन्फॉर्मेटिव्ह जास्त झाला असेल, पण ऑफकोर्स तुम्हाला मदत झाली असेल आणि व्हावी म्हणूनच हा व्लॉग रादर मी बनवला आहे. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत तर ऑफकोर्स या सगळ्यांचा वापर करून काहीतरी नवीन गोष्टी पण तुमच्यासमोर येणार आहेत. आपण तुम्हाला जसं माहिती आहे जरा गोष्टी हातात घेतल्या आहेत. रील्स पण हल्ली मी कमी टाकतो, सिलेक्टिव्ह टाकतो, पण चांगल्या टाकतो. रोज उगाच टाकायचे पण टाकत नाही, कारण की आपण काहीतरी मोठ्या प्रोजेक्ट्सवरती काम सुद्धा करतोय. लवकरच होपफुली त्या होतील आणि तुमच्यासमोर येतील अशी माझी इच्छा तर खूप आहे. पण डेली व्लॉग आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळं एकत्र करताना जरा कधी कधी वाटते. बट आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. काहीही डाऊट्स असतील कॉमेंटमध्ये मला विचारा, मी रिप्लाय करीन. सगळ्या गोष्टींचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहेत. ज्या नाही मिळतील त्या नाही टाकलेल्या आहेत आणि ज्या नाही लिंक्स नाही मिळणार त्या तुम्हाला जे मॅक्झोन आहे राशीद भाई त्यांच्याकडनंच मी मोस्टली सामान घेतो, त्यांच्याकडनं मी कधी जाऊन सामान घेऊ शकता. पण तुमचे जे डाऊट्स आहेत मला कॉमेंटमध्ये विचारा, मी सगळे उत्तर द्यायला लव्ह टू आन्सर द थिंग्स. आणि जसं मी सुरुवातीला बोललो, लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच तुम्ही कॉन्टेंट बनवू शकतात. असं अजिबात नाही आहे. ही माझी खाज आहे, माझी गरज आहे, मला वाटलं म्हणून मी केलं. तुम्ही एका मोबाईलवरती पण हे सगळं करू शकता आणि ऑफकोर्स छोटे छोटे लाईट्स वगैरे घेऊन काहीतरी. बट माईक पाहिजे, एक मोबाईल पाहिजे आणि एक बेसिक लाईट पाहिजे. ह्याच्यामध्ये ही सुद्धा तेवढेच सगळे व्हिडिओ आणि तसंच कॉन्टेंट क्रिएशन बनवू शकतो. बिकॉज इट इज अबाउट आयडिया अँड नॉट द इक्विपमेंट्स. हे लक्षात ठेवा. तुमची आयडिया इज बिगर दॅन एनिथिंग एल्स रादर दॅन मटेरियलिस्टिक थिंग्स. सेट दॅट. हे मला सगळं आवडतं. हे सगळं बोलून सुद्धा मी तुम्हाला हेच बोलते, मला हे सगळं खूप आवडतं आणि मला ह्या गोष्टी असल्याने खूप सुख मिळतं. आणि हे असले की दीज आर माय टूल्स टू मेक थिंग्स बेटर. सो हाच एक टेकअवे आहे ह्याच्यामधनं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्लॉग. आणि सबस्क्राईब तुम्ही आता करायला लागलेत मला माहिती आहे, पण तो जरा स्पीड जरा वाढला पाहिजे यार. राईट नाव नाही करत तुम्ही. सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन कंप्लेंट कर